महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांची राजकीय कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. मुंबईमध्ये 12 बॉम्बस्फोट झाले, पण शरद पवार यांनी माध्यमांना माहिती देताना 13 बॉम्बस्फोट झाले असं खोटं सांगितलं. मुंबई बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, याकूब मेमन यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांची राजकीय कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावली. मुंबईतल्या गुन्हेगारी टोळ्या शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये बहरल्या. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, छोटा राजन, अरुण गवळी, अमर नाईक हे टोळ्यांचे म्होरके आणि त्यांच्या टोळ्यातील गुंडांनी मुंबईकरांचे जगणे नामोहरण करून टाकले होते. ही सगळी गुन्हेगारी 80 आणि 90च्या दशकात फोफावली तेव्हा शरद पवार हेच बहुतेक वेळा महाराष्ट्राच्या सत्तास्थानी होते. 1993 साली मुंबईत भीषण बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, शेकडो लोक मारले गेले. मुंबईमध्ये 12 बॉम्बस्फोट झाले, पण शरद पवार यांनी माध्यमांना माहिती देताना 13 बॉम्बस्फोट झाले असं खोटं सांगितलं आणि 13वा बॉम्बस्फोट हा मुंबई मुस्लिम बहुल भागात झाल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली होती. मुंबईत दंगलींचा वणवा आणखी भडकू नये यासाठी आपण हे विधान केल्याचं शरद पवार यांनी नंतर स्पष्ट केलं. मुंबई बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, याकूब मेमन यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं. या खटल्यातील अनेक आरोपींना शिक्षा झाली. 1995 साली शिवसेना भाजपा युतीचं सरकार आल्यानंतर गोपीनाथ मुंडे हे राज्याचे गृहमंत्री झाले. त्यांनी मुंबईतील टोळी युद्धाचा बिमोड केला. 95 ते 99 या काळात मुंबई खऱ्या अर्थाने माफिया मुक्त झाली. अनेक गुंड पोलीस चकमकीमध्ये मारले गेले, अनेक जण फरार झाले. मुंबईतील टोळी युद्ध संपवण्याचं श्रेय 95 साली सत्तेत आलेल्या शिवसेना भाजपा युतीच्या सरकारला दिलं जातं. पण त्यानंतरच्या काळात देखील मुंबईच्या गुन्हे जगताशी असलेला शरद पवार यांचा संबंध या ना त्या निमित्ताने नेहमीच चर्चेत येत राहिला. मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या बादशहा आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम यांची भारतात परतण्याची इच्छा होती, मात्र शरद पवार यांच्याकडून त्या संदर्भात कोणतीही पावले उचलली गेली नाही असा दावा ज्येष्ठ वकील राम जेठमालानी यांनी केला होता. शरद पवार यांच्याकडून या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र जेठमलानी यांचा तो दावा माध्यमात काही काळ गाजला आणि पुढे त्यांच्या त्या दाव्यावर धूळ जमा झाली. शरद पवार यांचे गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध या निमित्ताने चर्चेत आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चांना पुन्हा एकदा उकडी आणली आहे. 1989 साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक विदेश दौरा केला होता. लंडन, कॅलिफोर्निया, लंडन, दुबई आणि लंडन असा शरद पवार यांचा प्रवास झाला. या दौऱ्यात त्यांनी अनेकांच्या गाठी भेटी घेतल्या. त्या गाठी भेटीचा तपशील त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 1990 साली मुंबईत जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची चिन्हे दिसतायत. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या ही त्याची सुरुवात असल्याची शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यामुळे शरद पवार आणि मुंबईचे गुन्हेगारी जगत पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मैंने आरोप किसी पे कुछ नहीं किया है, मैंने खाली लोगों के सामने एक तथ्य रखा है कि 1988-1991 तक शरद पवार मुख्यमंत्री थे। इस दरमियान उन्होंने लंदन का दौरा किया। उनका दौरा ऐसा था कि लंदन से वो इंडिया से लंदन गए, 2 दिन रुके, वहाँ से कैलिफोर्निया गए। कैलिफोर्निया में उनकी एक मीटिंग हुई। कैलिफोर्निया की मीटिंग के बाद वो लंदन आए, 2 दिन और रुके। लंदन के बाद वो दुबई आए। दुबई में जो है उनकी दाऊद इब्राहिम के साथ में बैठक हुई, मिली उनसे, और वहीं से फिर वो दोबारा लंदन गए और लंदन से इंडिया आए। हम यही सवाल पूछते हैं कि केंद्र सरकार ने ये जो मीटिंग हुई इसको सैंक्शन दिया था, और सैंक्शन दिया था तो इसका रिपोर्ट सेंट्रल गवर्नमेंट के पास हो तो वो उसको पब्लिश करे, ऐसी एक परिस्थिति है। दूसरा है कि अगर सैंक्शन नहीं था तो क्या मुख्यमंत्री के नाते वो रिपोर्ट केंद्र सरकार को समर्पित की गई थी या नहीं की गई थी। मुख्यमंत्री हम जो दौरे की बात कर रहे हैं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कस्टडियन है मुख्यमंत्री के पूरे दौरे के, उसका वो पब्लिश करे कि ये दौरा हुआ या नहीं हुआ। ये हम लोग बात इसलिए निकाल रहे हैं क्योंकि अभी की फ़िलहाल परिस्थिति जो है 1990 में जो परिस्थिति थी, 2000 की परिस्थिति, वो दोबारा यहाँ पर बनती हुई हमको दिखाई दे रही है, हमारी पार्टी को दिखाई दे रही है। बाबा सिद्दीकी